नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. ज्या पुण्यावर आपलं खूप प्रेम आहे, अशा पुण्याच्या संदर्भात वी ना नातू यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आधीच पुणे गुलजार. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाचं अभिवाचन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. सुरुवात करूया मनोगतापासून. प्रभात चित्रपट संस्थेचे प्रख्यात गीतकार कैलासवासी शांताराम आठवले यांचा मला काहीतरी लिहिण्याबद्दल वारंवार आग्रह होत असे. त्यांच्या हयातीत माझ्या हातून लिहिणे झाले नाही ही खंत मनात आहे. रा विश्राम बेडेकरांचा परिचय झाल्यावर गप्पांच्या ओघात त्यांचाही तोच आग्रह पडला. लेखनाची हौस व सराव यांच्या अभावामुळे धीर होत नव्हता. पुण्याच्या माझ्या आठवणी हा विषय त्यातल्या त्यात बरा वाटला. सदरचे पुस्तक हा इतिहास नाही, आहेत त्या आठवणी. वाचलेली काही पुस्तके, खात्रीशीर व्यक्तींकडून ऐकलेली माहिती व शाळेतल्या शिक्षणाला दुय्यम मानून फाजील उचापती करून केलेले निरीक्षण म्हणजेच आधीच पुणे गुलजार. यात काही व्यक्तींचा, संस्थांचा, जातींचा, धर्मीयांचा उल्लेख येणे अटळ होते, पण त्यात टिंगल-टवाळीचा उद्देश नाही. पुस्तकाचे कामी सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर सु. रा. चुनेकर, रा. वि. कानिटकर, रा. म. श्री दीक्षित, रा. जी. एल. जोशी, रा. विश्राम बेडेकर व सरिता प्रकाशन संस्थेच्या श्रीमती मंदाकिनी ह. भावे यांना धन्यवाद. वि. ना. नातू, 1391 सदाशिव पेठ, पुणे 30. ज्या पुण्यात माझा जन्म झाला, निम्मे अधिक आयुष्य गेले, ज्या पुण्याने मला लेखनाचा विषय पुरविला, त्या पुण्याला माझे हे पुस्तक सप्रेम अर्पण. वि. ना. नातू, पुणे. धन्यवाद.